सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपला हम्पीतला दिवस तिसरा. म्हणजे परवा रात्री आपण पोहोचलो हम्पीला, कालचा दिवस पूर्ण फिरलो. सो टेक्निकली तिसरा दिवस आहे, बट एक्सप्लोअर करायच्या हिशोबात आपला दुसराच दिवस आहे. सो गुड मॉर्निंग फ्रॉम आनेगुडी. आनेगुडी आणि सानापूर लेकच्या मध्यभागेत आपण आहोत. या जागेचं नाव कविता होमस्टे आहे. सो इथे आपण ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण का राहिलेलो, आपल्याला खूप शोधल्यानंतर ही प्रॉपर्टी मिळाली. 2-3 कॉटेजेस मिळत होते, बट त्या कॉटेजेसचा चॅलेंज असा होता की आतमध्ये लाईट चालू केलं की ट्रान्सपरन्सी होती, म्हणजे बाहेरून सगळं आतमधलं दिसत होतं. सो आपण ती प्रॉपर्टीमध्ये गेलो नाही. इथे बेसिक प्रॉपर्टी आहे, इथे आपण राहिलो. तर खूप भारी जागा आहे, फुल कवर्ड बाय नेचर, रोड साईडच आहे. आणि इथे सगळ्यात भारी जी जागा आहे ती तुम्हाला मी दाखवतो. इथे मागे पूर्ण म्हणजे मोठे मोठे दगडच आहेत, मोठे मोठे दगड आहेत इथे, तुम्ही बघू शकता. आणि इथे सकाळी मी उठून मस्त या दगडाच्या टोकावरती बसलेलो, चहा पीत, आणि मस्त म्युझिक लावलेली. खूप भारी ॲटमॉस्फिअर आहे इथला, वाईब्स खूप चांगले आहेत. ॲट द सेम टाइम तुम्ही बघू शकता हम्पीची जी स्पेशालिटी आहे, म्हणजे हम्पी ज्यामुळे खूप जास्त ओळखलं जाते, ते म्हणजे त्यांच्या दगडांचे डोंगर. हे तुम्ही बघू शकता, इथून पूर्ण हा असा डोंगर आहे, पूर्ण दगडांनी भरलेला. खूप मस्त प्रॉपर्टी आहे, खूप भारी वाटलं. रात्री झोपसुद्धा खूप छान लागली. मच्छर होते थोडे, बट ऑब्वियस आहे, बाकी पॅडी फील्ड्स आहेत, आजूबाजूला झाडं आहेत, त्या म्हटलं थोडेफार मच्छर येतात. बट हार्डली 5 मिनिटासाठी आले असेल, पण त्याच्यानंतर नव्हते. खूप छान झोप लागली. आता आपण इथून निघतोय. आता आपण इथून जाणार आहोत अंजनेय पर्वतला. लेट सी मी वरती जातो की नाही. मी तर जायची इच्छा नाही आहे, माझी इच्छा नाही इन द सेन्स खूप चढायला लागतं, राव फुल ट्रेक करायला लागतं वरती. मी ऑलरेडी जाऊन आलेलो आहे तिथे. सो आता बघूया तिथे गेल्यावरती इच्छाशक्ती काय म्हणते, त्या हिशोबाने आपण पुढचा प्लॅन करू. पावसाळ्यात आलं तर इथे पूर्ण मागे पाडी फील्ड्स आहेत, दिसतात किंवा तिथे सुद्धा एक प्रॉपर्टी आहे, कॉटेजेस आहेत. त्यात लेझी पांडा काहीतरी असं नाव आहे त्याचं. इथे पुढे ही अजून एक आहे, ती क्रेझी पांडा. सो ते दोन्ही प्रॉपर्टी बिलॉंग्स टू सेम पर्सन. तुम्ही बघू शकता इथे कॉटेजेस आहेत. हे 2 कार्स लागतात, त्याच्यामागे पूर्ण कॉटेजेस आहेत. आणि कॉटेजेसला व्ह्यू सुद्धा खूप भारी आहे. तिथून दिसणार नाही, पण पुढे पार्किंग करताना दिसेल. सो आता इथून निघतो आपण, थोड्या वेळात जाणार अंजनेय पर्वत, विठ्ठल मंदिर. कोरायकल राईड करायची काल आपली राहिली, ती सुद्धा करायची आहे. आणि अजून 1-2 प्लॅन्स आहेत. एक आयसोलेटेड जागा समजले, तिथे सुद्धा ट्रेक करायला लागतं. आपण विचारूया आपल्या सवंगड्यांना की जर त्यांना इच्छा असेल तर आपण मग तिथे जाऊ. सो इथल्या एका लोकल माणसाने सांगितले होते की तिथे कसं झालं, तिथे साधारण एक 1/2 hour 45 मिनिट्सचा मिनिमम ट्रेक करावा लागतो. माझ्यासाठी तो 1.5 तासाचा असेल कदाचित. सो बघूया, थोडाच निघूया इथून. ही आपली साथीदार ट्रॅव्हलिंग पार्टनर, ही कंटिन्यू आपल्यासोबत होती. हे असायलाच पाहिजे, बट ऑब्वियस आहे राव. हिने आपल्याला इथपर्यंत घेऊन आले, आपल्याला फिरवते. ही मंदारची गाडी आहे. मंदारला तुम्ही बघितलं ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओ क्लिप्समध्ये. आपण आता इथून निघूया फटाफट. खूप भारी क्लायमेट आहे, खूप मजा येते. थोडं घाम आला मला, बट मी चालतोय, धावपळ करतो. आत्ताच गाडीमध्ये सामान ठेवलं त्याच्यामुळे, बट ब्रीज खूप मस्त आहे. आणि या जागेचं नाव आहे तरुण ना. इस जगह का नाम क्या है? कविता नहीं, जगह का नाम गाँव हम्पी. हम्पी में कौन सा है? हनुमानहळ्ळी. अच्छा, सो हनुमानहळ्ळी आनेगुंदीच्या जस्ट थोडं पुढे आहे. आपण हम्पीवरून आनेगुंदीला आलेलो. आनेगुंदीचं स्टे बुक केलेलं, बट तिथे गेलं समजलं की ते रूम्स खूप छोट्या होत्या. सो आम्ही ते कॅन्सल केलं आणि त्यानंतर आम्ही शोधाशोध सुरू केली. तिथे हनुमानहळ्ळीमध्ये राहिलो. इथून अंजनेय पर्वत हार्डली 5 मिनिट्स आहे बाय कार. आता आपण जाऊया तिकडे. बाय.
सो हम्पी दिवस तिसरा, ग्रुप दुसरा. ग्रुप कसं टेक्निकली तिसरा, बाकी दुसरा, कसंही बोला. होय, दाढी झाली, जास्त झोप काढलीस. खूप नाही झाले. तुला वाटतं दिसतेस कॅमेरामध्ये, दिसत नाही जरा. तिथे झोप नाही लागली ना? मला पण नाही लागली. मीच पीन आणि हे लगता आहे. बरोबर बहीण भाऊ शोभता तुम्ही. तुझा ब्लड ग्रुप काय रे नंतर? ब्लड ग्रुप काय तुझा? बी निगेटिव्ह. हा, बी निगेटिव्ह. कशा मित्र झाला तो मग सर उचल. अपोजिट अट्रॅक्ट. बी निगेटिव्ह असेल तरी असा शेटनी जे काय केलंय खूप भारी केलंय. त्याच्या नादात मी टन चुकलो. बसते काय 3 रूम कुठे आहेत मला ते बघायचं. बाजूला 2 होते. बाजूला 2 होते. हे कुठे राहतात? यांची रूम ही समोरची हॉल. कविता होमस्टे, हनुमान हळ्ळे. पळी आटी पळी केरलावाली गाडी होती. इथे काहीतरी हिडन प्लेस काय वाटत असणार आहे ते हिडन प्लेस. जाऊन बघूया. दगडी बिगडीत म्हणून चला तर मरते. बघूया ना हिडन प्लेस काय आहे. काहीतरी आडत असेल मग. तर हा ब्लॉक खरं दगड बिगडाच्या मध्येच तुम्हाला मी सोडेल ना अंजनेय परतची ते. ठीक आहे, त्यानंतर मला काही काम नाही. काय बघ इथं आहे ते खाली. हे बघ ह्या माड्याच्या पाठी तसं तिकडनं फिरून इथं येणार आहे ते. बघू देतो काय किती मांडा. त्याची शेती करणार. सगळे कॉटेजेस आहेत. सगळे सगळे कॉटेज येते. फुल हम्पीवालाच कल्चर आहे. हम्पीवाला हिप्पी कल्चर आहे. बरं, हा घर आहे ना, हा कालचा बघितलेला. हे काहीतरी विषय आडच आहे. हा गली म्युझिक शॉप, फ्री कम्युनिटी जॅमिंग सेशन्स, लेसन, स्वॅप इंस्ट्रुमेंट शिपिंग. म्युझिक इज युनिव्हर्सल. इथे फोटो काढला पाहिजे. जबरदस्त. मला जरा आज मार्केट फिरायचं आहे. हम्पी मार्केट. काय भारी बसली हा काय ती गाडीवर. पाय असा बिचा कसा तरी टाकला पलीकडे. सो हे समोर आहे अंजनेय पर्वत, अंजनेय गुडी, गुडी गुंदी. वरती हनुमानांचं मंदिर आहे ट्रान्सपरंट आहे. आणि वरती जाण्याचा मार्ग. आता मी या तिघांना इथे सोडणार आणि मी लोकल एक्सप्लोर करणार. असं नको नको. तुम्ही आल्यानंतर तुमच्याकडे काहीतरी पाहिजे की नको, समथिंग डिफरंट. मी तुझ्यावर थांबते. मी पण वर जाऊन आले. वरती काय आहे? हनुमानाचं मंदिर आहे आणि राम सेतूतला दगड आहे आणि काय हनुमानाचा जन्म. दगडांमध्ये. हो. तर आता आपण चाललोय अंजनी गुडीच्या मागच्या बाजूला. गुडी म्हणजे डोंगर ना, गुंदी बघू शकता इथे. मस्त अंजनी आद्री. सुंदर सुंदर नजारे और इसके बीच से चल रहे हम दो प्यारे प्यारे. वाह 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 वाह, काय बनवलंय. वाह
खूपच भारी. ते तिथे वरती डोंगरात दिसते दॅट इज हनुमानाचं जन्मस्थान म्हणतात. तिथे मंदिर आहे. हे बघा ह्या डोंगराच्या टोकावर तिथे दिसते. डोंगराच्या ह्या साईडचं हे बघ असं फेसच वाटतोय ना, कान नाक डोळे वगैरे पद्धतशीर. सही आहे सही आहे. तर आपण थोडं इकडे फिरूया, थोडं मजा करू, रिलॅक्स होऊया. चलो. तर आपण मंदारला आणि हेमाला अंजनेय पर्वतसाठी सोडलंय. ते गेले हनुमान तिकडे वरती. तर मीनवाला आपण असंच भटकत होतो. तर इथे एका प्रॉपर्टीवर आलो. हिप्पी लँड नाव आहे याचं. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, तुम्ही बघू शकता. मस्त रूफटॉप रेस्टॉरंट आहे. इथे कॉटेजेस वगैरे आहेत राहायला. आणि प्रत्येक भिंतीवरती अशी वारली पेंटिंग सारखं पेंटिंग्स केलेले आहेत. एक्झॅक्टली वारली नाही आहे, दिस आर समथिंग डिफरंट. पण खूप मस्त प्रॉपर्टी आहे, बघू शकता. पावसामोर कृष्ण काढले आहेत मस्त. बघू शकता खूप हॅपीनेस हॅपनिंग प्लेस वाटतं. तिथे काय आहे वहाँ पे क्या शूज अंदर अलाउड है? यहाँ पे निकाल दूं? नाइस ना. वरती जाऊया. तर आता अंजनेय पर्वतचं मंदार आणि हिमालयान दर्शन घेऊन घेत. आता आपण आलो आहे चिंतामणी टेम्पल. ते आपले सवंगडी. चला पळावट चला म्हणून चला. मला मंदिरात जायचं, पहिले पाय पडेल तर इथं मंदिरात पाय पडेल. गडबडत राहते. चला. चिंतामणी टेम्पल बोलल्यावर तुम्हाला पहिलं असं वाटेल की चिंतामणी म्हणजे गणपतीचं मंदिर असेल. बट इथे तसा विषय नाही. ही चिंतामणी केव आहे. केव म्हणजे जेव्हा प्रभू श्रीराम सीता मातेला शोधत जेव्हा दक्षिणेकडे आलेले तेव्हा त्यांनी मदत घेतली होती सुग्रीवची. आणि जेव्हा त्यांच्यामध्ये शोध कार्याबद्दल डिस्कशन चालू होतं, त्यांचं बोलणी चालू होती की कुठच्या दिशेला कोण जाईल शोधात वगैरे, तर त्यांनी बसून ज्या गुफेमध्ये बसून त्यांनी त्या शोध कार्याचं जे एक शोध कार्य करण्याचं जे विचार त्यांचे चालू होते ते त्या केवमध्ये चालू होते. म्हणून त्या केवला चिंतामणी टेम्पल असं म्हणतात. तुम्ही बघू शकता. आणि इथे अजून एक स्टोरी आहे. जेव्हा तुम्हाला माहिती असेलच, रामायणातील एक स्टोरी आहे की जेव्हा सुग्रीव आणि वाली यांच्यामध्ये जेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा प्रभू श्रीरामांनी एक बाण मारलेलं आणि वालीचा वध केलेला. सो याच्यासमोर तुम्हाला नारळ दिसतात. ह्या ठिकाणी त्यांचं युद्ध सुरू होतं आणि प्रभू श्रीरामांनी येथून चिंतामणी केवच्या इथून बाण मारलेलं तिथे. सो तिथे तुम्हाला जे काही पिलर्स वगैरे दिसतात ते गावाचे आर्किओलॉजिकल साईट्स आहेत तिथल्या. पण तिथे जायचा रस्ता नाही. तिथे त्या तिकडे जो ब्रिज दिसतो तिथून गाडी लावून एवढं चालत यावं लागतं, तर बघायला मिळतं. सो एक तुंगभद्रा नदी आहे आणि त्यात तुम्ही बघू शकता एक शिवलिंग आहे. आणि शिवलिंगाच्या समोर जे नंदी आहे आणि शिवलिंग सुद्धा त्या दगडातनच कोरलेले आहेत.
कोरलेले की स्वयंभू आहेत आपल्याला माहित नाही बघ आहेत. ते एक वेगळं ठेवलं बघ. आतमध्ये तुम्ही बघू शकता शिवलिंग आणि नंदी हे त्या दगडाला शेप देऊन केलेलं आहे. इथे एक गणपती मंदिर आहे. आपण आता चाललोय चिंतामणी केवकडे. हाय, गजरा लावलाय. वा वा, हिच्या केसामध्ये गजरा आणि हिचा सगळ्यात गावभर नजरा. मागच्या आलं त्या तासात जरा जास्त लहान होते. मस्त बहरले. लहान म्हणजे तसं लहान नाही, पानं नव्हती, फुलं नव्हती. स्प्रिंग सीझन आहे तर आमच्या मॅडम तिकडे लटके मारतायत. चल गेली पुढे. पुढे अच्छा. तो जसं मी तुम्हाला सांगितलं की चिंतामणी केव किंवा चिंतामणी टेम्पल याचं नाव कशामुळे पडलं. मेरे को मालूम है स्टोरी. तुम्ही बघू शकता प्रभू श्रीरामांनी जेव्हा वालीला बाण मारले त्या बाणचे ड्रॉइंग इथे लोकांनी म्हणजे पूर्वजांनी कोरून ठेवलेले आहेत माहिती करिता. दाखवतो तुम्हाला एक मिनिट. तिथनच वर चढ. सो तुम्ही बघू शकता प्रभू श्रीरामांनी इथे बसून बाण मारलं. या दगडावरती त्या बाणाची ड्रॉइंग कोरलेली आहे. ॲट द सेम टाइम इथे अजून एक ड्रॉइंग आहे. दिसत नाही, हा आपण ते दिसत नाहीये. इथे लिहिले बाणा बरोबर समोर. तुम्ही बघू शकता त्रिशूल काढलेला आहे प्रॉपर. म्हणजे तुम्ही नीट बघितलं तर त्या बाणाच्या एंडला जे पॉइंट आहे तो सुद्धा एक त्रिशूळ उत्पन्न आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की वालीचं वध केलं तेव्हा हे जे समोर 3 नारळ दिसतात तुम्हाला त्या तिथे मैदानात त्यांचं युद्ध सुरू होतं. दोघांमध्ये फाईट सुरू होती आणि प्रभू श्रीरामांनी इथून बाण मारून वालीचं वध केलं. सो त्याच डोंगरावरती तिथे त्यांचे काही एंग्रेव्ज आहेत पण तिथे आपण पोहोचू शकत नाही कारण खूप चालायला लागतं. ही तुंगभद्रा नदी आहे. आपण आता जाऊया मंदिरावर चिंतामणी टेम्पलमध्ये. खूप सारे असे छोटे छोटे असे केव्ह वगैरे आहेत. मग जाऊया मंदिरामध्ये. इथून सुद्धा एक जाऊ शकतो रस्ता असा दिसतोय. आपण मेन रस्त्याने आपण जाऊया. हे आहे ती केव्ह ज्याला आपण म्हणतो चिंतामणी केव्ह. इथे पेंटिंग सुद्धा केलेली आहे. आणि प्रभू श्रीराम ज्या आसनावरती बसले होते जिथे बसलेले सो हे ते आसन आहे त्यांचं. ह्या आसनावरती बसले जे चित्र काढलंय ते जे आसनावर बसले ते आसन हे आहे.
हे या केवलं म्हणतात चिंतामणी. तुम्ही बघू शकता इथून सुद्धा छोटे छोटे रस्ते आहेत इकडे इकडे जाण्यासाठी. इधर से रावण से सीता माता ना लंके लग जाए ना. हाँ. और रामा लक्ष्मण हनुमान सुग्रीव इधर से एक मिनिट, कौन है राजेश वो इधर नहीं कुछ भी ऊर में है. ये क्या? ऊर पूर्व मतलब दूसरा गाँव तेलंगाना. हाँ उधर का है ना. गया है वहाँ पे काम करता काम करता हूँ. दूसरा ये कौन है? रामा. ये रामा है. हाँ राजेश इसका नाम कुछ अलग है ना. और रामा कृष्ण. अच्छा तो दोनों भी गएगा. वो भी किधर है? रामकृष्ण किधर है? वो रामा कृष्ण तेलंगाना काम करता. वो भी तेलंगाना काम करता. अभी बता स्टोरी. और रावण से सीता माता ना लंके लग जाए ना. हाँ. और रामा लक्ष्मण हनुमान सुग्रीव इधर से 5 जन बैठ चिंता करता हुआ सभी जन की चिंतामणि बोलते. ओके बस बसतो इथे जरा. सो आता आपण चिंतामणी केव मधून निघतोय. खूप भारी फिलिंग येते जेव्हा अशा आपल्या धर्माचे किंवा प्रभू श्रीरामांचे चरण ज्या ठिकाणी लागलेत किंवा प्रभू श्रीराम जिथे येऊन गेलेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचे जे आपल्याला माहिती असलेली स्टोरी आहे किंवा जे त्यांचं लाईफ स्टोरी आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंफार तरी का होईना जाणायला मिळतं. ही मुलं तुम्ही बघू शकता इथे साधारण गाईडचं काम करतात. जे कोण लोक येतात इथे बघायला त्यांना त्यांची स्टोरी सांगतात. मी असं तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही सुद्धा इथे यावं कधी ना कधीतरी. चिंतामणी केव नाव आहे. हम्पी या तुंगभद्रा नदीच्या ऑपोजिट साईडला हम्पी आहे आणि ह्या साईडचा एरिया याला म्हणतात आनेगुंदी. सो आनेगुंदीला तुम्ही नक्की या. चिंतामणी केवला एक विजिट द्या आणि प्रभू श्रीरामांचं जे आयुष्य आहे त्याच्याबद्दल ह्या लहान मुलांकडनं ऐकून घ्यायचं मला खूप भारी वाटेल. ठीक आहे.